जर तू रिझल्ट काय येईल याचीच फक्त चिंता करत असशील तर तुझ्याच्याने काही होणं शक्य नाही. इयन बोथम असं म्हणायचा की जर एका ओव्हरमध्ये शेवटचा ओव्हर असेल आणि एका ओव्हरमध्ये 15 रन हवे असतील आणि MS धोनी स्ट्राईकवर असेल तर प्रेशर धोनीवर नाही तर बॉलरवर आहे. कारण त्याही परिस्थितीत धोनी शांत राहू शकायचा आणि त्याचं सगळ्यात मोठं सिक्रेट होतं फॉलो द प्रोसेस या प्रिन्सिपलमध्ये. हे प्रिन्सिपल जे आहे फॉलो द प्रोसेस हे स्फूर्ती सहारेने तिच्या थिंक अँड विन लाईक धोनी या पुस्तकामध्ये डिकोड केलेलं आहे. तर आपण ते प्रिन्सिपल जे आहे ते नीट समजून घेणार आहोत. सिम्पली कीप एक्झिक्युटिंग स्टेप बाय स्टेप विदाउट गिव्हिंग मच थॉट ऑर इमोशन्स टू इट. प्रोसेस फॉलो करायची म्हणजे काय, तर काही स्टेप्स असतात एखादा गोल साध्य करण्यासाठी, त्या स्टेप बाय स्टेप पुढे जात राहणं. ठीक आहे. जर समजा आपल्याला नागपूरवरून मुंबईला जायचं तर पहिले नागपूरवरून वर्धा, वर्धावरून बडनेरा, स्टेप्स आहेत या. मला हा व्हिडिओ बनवायचा होता, खूप दिवसांपासून बनवायचा होता. आता याच्या सिम्पल स्टेप्स आहेत. पहिल्यांदा तर स्क्रिप्ट बनवणं, नीट पॉईंट्स काढणं, सेटअप तयार करणं, रेकॉर्ड करणं. ठीक आहे, आता रेकॉर्ड करण्यापर्यंत मी आलो. त्याच्यानंतर एडिट करणं, SEO, त्याच्यानंतर थंबनेल बनवणं, टायटल बनवणं आणि अपलोड करणं. आता SEO आणि थंबनेल आणि टायटल झालेलं आहे, SEO बाकी आहे. आता मी विचार करत बसलो, खूप वेळ खुर्चीवर बसलो, नर्वस झालो त्याच्यामुळे. पण जेव्हा मी स्टेप्स घेतल्या तेव्हा काय झालं, ॲक्शन सुरू झाले. आता हा माझा सेकंड रिटेक आहे, पहिला व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे. मुद्दा काय आहे की विचार करत बसण्यापेक्षा, खूप भावनिक होण्यापेक्षा, ज्या ॲक्शन्स आपल्याला घ्यायच्या, ज्या स्टेप्स आपल्याला घ्यायच्या आहेत त्या एकानंतर एक घेत जाणं. फॉलो द प्रोसेस, यू विल फाइंड रिझल्ट्स अलॉंग द वे. म्हणजे काय, प्रोसेस फॉलो करा. स्टेप्स ज्या आहेत, ज्या कृती तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्या स्टेप्स घ्यायच्या आहेत त्या घेत राहा. रिझल्ट्स फॉलो करायचं. अनेक UPSC करणारे मुलं अगदी 7व्या, 4थ्या अटेम्प्टमध्ये ती एक्झाम क्लिअर करतात. आपली जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअस ती फॉलो करत राहतात. आता असं नाही आहे की प्रोसेस फॉलो करताना कधी फ्रस्ट्रेशन येऊच नाही, कधी भीती वाटूच नाही. मग त्याच्यावर काय प्रिन्सिपल आहे की fear, anger, frustration away from your psychological orbit. They will distract you. Fear, frustration, anger, सायकोलॉजिकल ऑर्बिट पासून दूर ठेवा. म्हणजे काय, आपलं मन असतं जे विचार करत आहे, मेंदू विचार करत आहे, त्यांच्यापासून फिअर, फ्रस्ट्रेशन, अँगर दूर ठेवा. म्हणजे समजा मी इंटरव्ह्यू देत असेल आणि मला वाटलं की चला दरवेळी आपण इंटरव्ह्यूला जातो आणि इंटरव्ह्यू आधीच फिक्स असतो. आता हा विचार डोक्यात शिरल्यानंतर काय होईल, हा विचार डोक्यात शिरल्यानंतर मला भीती वाटायला लागेल. व्यवस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल एक राग तयार होईल, चीड येईल, मी फ्रस्ट्रेट होईल की अरे मी करू तर करू काय. पण त्यामुळे पुढचा इंटरव्ह्यू जो आहे ना माझा, तो चांगला जाणार नाही. मग मला काय करावं लागेल, मला या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकल ऑर्बिटपासून दूर ठेवावं लागेल. म्हणजे मला हे स्वतःला सांगावं लागेल की मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे उद्याचा, आणि त्याच्या ज्या स्टेप्स मी ठरवल्या, त्याचं जे मी प्रोसेस ठरवली आहे ती मला फक्त फॉलो करत राहायची आहे, नथिंग एल्स. आपल्या डोक्यात कोणत्या कारणांमुळे राग तयार होतो आहे, कोणत्या कारणांमुळे फ्रस्ट्रेशन येते आहे, भीती वाटते आहे, ती ओळखणं आणि आपल्या मनाच्या कक्षेतून, मानसिक कक्षेतून त्यांना दूर करणं, हा त्याचा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. ऑब्सेशन कॅन टेक युअर एनर्जी अँड लिव्ह यू नो फेअर. स्टे काम अँड एक्झिक्यूट युअर प्रोसेस. ऑब्सेशन, वेळ एखाद्या गोष्टीचं की मला हे ध्येय गाठायचंच आहे, मला UPSC क्लिअर करायचीच आहे, सतत तेच ऑब्सेशन बनत आहे. आता काय होईल, आता या ऑब्सेशनमुळे पुष्कळदा काय होईल, तुमची जी ऊर्जा आहे त्या ऑब्सेशनवर खर्च होईल. कारण त्याचा अतिविचार करत राहिल्यामुळे तुम्हाला जी कृती करायची आहे त्याच्यावरून लक्ष उडेल आणि मग फिअर, फ्रस्ट्रेशन, अँगर जी आहे ती त्याची जागा घेईल. आणि म्हणून ऑब्सेशनपासून स्वतःला दूर ठेवा, शांत राहा आणि तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही घेत राहा. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला चालले आहे, UPSC तुम्ही क्लिअर केली, शेवटची स्टेप आहे, तुम्ही छानपैकी मस्त इंटरव्ह्यू देणार आहात. आणि आता इंटरव्ह्यूला जात असताना त्याची पण एक प्रोसेस आहे.
प्रत्येक कामाची एक प्रोसेस आहे ती जी तुम्हाला फॉलो करायची असते. आता समजा तुम्ही एक्सायटेड आहात, चला मी तर UPSCचा इंटरव्ह्यू द्यायला चाललो, माझं आज सिलेक्शन होणार, सतत सतत सतत. तुमचा फोकस कशावर असायला पाहिजे? तुमच्या प्रोसेसवर. म्हणजे दिल्लीला नीट पोहोचणं, बायोडाटा आणि विषयाची तयारी तर तुमची आहेच, ठीक आहे. दिल्लीला नीट पोहोचणं, योग्य ठिकाणी मुक्काम करणं, जे तुमच्या इंटरव्ह्यूच्या ठिकाण जे असेल त्याच्या जवळ असेल अशा ठिकाणी मुक्काम करणं, आणि तिथून मग शांतपणे कमी वेळेमध्ये इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचणं. मग पुन्हा तिथले जे सोपास्कार असतील, तिथे रजिस्ट्रेशन असेल ते शांततेने पार पाडणं, काही खायचं असेल आधी तर ते थोडंफार खाऊन घेणं वगैरे, या स्टेप्स आहेत. आता तुमच्या डोक्यात ऑब्सेशन आहे की होईल की नाही, झाला पाहिजे इंटरव्ह्यू, खूप चांगला झाला पाहिजे, आणि मग तुम्ही चालले आहे आणि नेमकं टॅक्सी पकडताच तुम्ही धपकन पडले, किंवा समोर थोडाफार पाऊस पडल्यामुळे पाणी साचलाय, त्यातून गाडी येत आहे, ऐन वेळेवर ते पाणी तुमच्या अंगावर उडालं, कारण तुम्ही अलर्ट नव्हते. का? कारण तुम्ही प्रोसेसवर पूर्णतः फोकस नाही आहे. तुम्ही चालले आहात ध्येय ध्येय गाठण्यासाठीच, पण यू हॅव टू बी काम ॲट दॅट टाइम. तुम्हाला शांत राहायचं आहे आणि एक एक स्टेप जी आहे ती फॉलो करायची आहे. रस्त्याने नीट वॉकिंग करत जाणं ही पण एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. रात्री जर तुम्हाला त्या इंटरव्ह्यूच्या टेन्शनपायी नीट झोपच झाली नाही, यू कॅन रुईन युअर अनदर डे. तुम्ही पुढचा दिवस तुमचा खराब करू शकता. त्यामुळे ऑब्सेशन तुम्हाला अगदी तुमचा विध्वंस घडवून आणू शकते. म्हणून ऑब्सेशनपेक्षा शांत राहून आपली प्रोसेस जी आहे ती एक्झिक्यूट करत राहणं महत्त्वाचं असते. सिम्पल थिंग्स ऑलवेज गिव्ह द बेस्ट रिझल्ट. साध्या गोष्टी तुम्हाला खूप उत्तम परिणाम मिळवून देतात. तुम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही प्लेयरला विचारा, अगदी तेंडुलकरपासून तर स्टीव्ह वॉपर्यंत, त्यांचं सिम्पल एक सूत्र आहे, कीप इट सिम्पल. जितकं तुम्ही सिम्पल असाल ना तुमच्या मार्ग निवडण्यामध्ये, तितकं काय होईल, तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. कारण तुमचं डोकं कॉम्प्लिकेटेड नाही राहणार, डोक्यामध्ये कन्फ्युजन नाही राहणार. सो दॅट्स वाय नोट दिस फॅक्ट दॅट की सिम्पल थिंग्स गिव्ह यू द बेस्ट रिझल्ट्स. इवन UPSCचे जे टॉपर असायचे ना, त्यांच्या स्ट्रॅटेजीज जर तुम्ही पाहिल्या तर त्यांचा रिझल्ट का आलेला असतो, कारण त्यांनी गोष्टी सिम्पल बनवल्या असतात, सिम्पल स्ट्रॅटेजी वापरली असते. त्यांचं नॉलेज बेसपेक्षा नेमकं काय वाचायचं हे त्यांनी योग्य पद्धतीने ठरवले असते, आणि त्याच्यामुळे त्यांची ती स्ट्रॅटेजी सिम्पल झालेली असते. आणि काही काही लोक NCERT वाच, मग बेसिक पुस्तक वाच, मग त्यांच्या नोट्स काढत बस, पण पोहोचत कुठेच नाही. आणि हे लोक कधी कधी फक्त क्लासच्या नोट्स वापरतात आणि त्यांचा रिझल्ट येतो. ते कीप इट सिम्पल. सो यू ऑल्सो हॅव टू फाइंड द वेज टू मेक थिंग्स सिम्पल. तुम्हाला गोष्टी सिम्पल बनवण्याच्या दृष्टीने तुमच्या पद्धतीने तुमचे मार्ग शोधायचे आहेत. ठीक आहे. आता ही प्रोसेस जर नीट फॉलो करायची असेल तर तुम्हाला मी सिम्पल 3 क्वेश्चन देतो. पहिला क्वेश्चन हा की व्हॉट इज नॉट पार्ट ऑफ द प्रोसेस. फिअर, फ्रस्ट्रेशन, अँगर आणि कन्फ्युजन या 4 गोष्टी प्रोसेसचा पार्ट नाही आहे. मग या 4 गोष्टी आपल्याला सतत एलिमिनेट करत राहायच्या आहेत. ते आपल्या सायकोलॉजिकल ऑर्बिटमध्ये येऊच द्यायचं नाही आहेत. व्हॉट इज पार्ट ऑफ द प्रोसेस? पार्ट ऑफ द प्रोसेस क्लॅरिटी, प्रिपरेशन, पॉझिटिव्ह थॉट ऑर सेल्फ बिलीफ आणि कामनेस, शांत राहणं. ठीक आहे. आणि स्वतःला तुम्ही आणखीन एक प्रश्न विचारत राहा, इज इट पार्ट ऑफ द प्रोसेस? हे माझ्या प्रोसेसचा पार्ट आहे का, प्रोसेसचा एक घटक आहे का? आणि मग ती प्रोसेस जी आहे ती एक्झिक्यूट करत राहा. म्हणजे सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगतो अगदी सोपं बनवून, काय की त्या गोष्टी ज्या प्रोसेसचा पार्ट आहे त्या एक्झिक्यूट करणं, ज्या गोष्टी प्रोसेसचा पार्ट नाही आहे त्या एलिमिनेट करणं, दूर करणं, हा प्रोसेस फॉलो करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फंडा आहे. ठीक आहे. तुमचं सायकोलॉजिकल ऑर्बिट सेफ ठेवणं आणि हातातल्या ज्या कृती आहेत त्या शांतपणे पार पाडत राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहणं, सिम्पल गोष्ट आहे. तुम्ही आज जर UPSCची एक्झाम देत आहात, फिअर, फ्रस्ट्रेशन, अँगर तुम्हाला सतत स्वतःचं दूर करत राहावं लागेल, स्वतःवर सतत विश्वास ठेवावा लागेल आणि प्रिपरेशन करत राहावी लागेल. पण हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही काम माइंड ठेवाल. काम माइंड म्हणजे या सगळ्या गोष्टींचा स्वतःवर असर न होता
तो शांततेने आपली कृती करत राहतो. तुम्हाला प्रत्येक ऑप्शन इव्हॅल्युएट करण्याची मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटी देतो. ठीक आहे. तर ही होती धोनीची फॉलो द प्रोसेस मेथोडॉलॉजी, जी मी तुम्हाला शक्य तितकी सोपी करून सांगितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे फॉलो द प्रोसेस. एखादं कठीण काम असेल तुमच्यासमोर, एखादं कठीण चॅलेंज असेल, तर त्याच्या कोणत्या स्टेप्स आहेत, प्रोसेस काय आहे त्याची, ती प्रोसेस जी आहे त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.